युरोपीय देशात हापूस आंब्याला एंट्री मिळाली, पण आता हापूसला अग्निदिव्य पार करून जावं लागणार अशी चिन्ह दिसत आहेत। कारण आंब्यावर उष्णजल प्रक्रिया अर्थात हॉट वॉटर ट्रीटमेंटचा मुद्दा पुढे आलाय। यात आंब्याला 52 डिग्री तापमानाच्या पाण्यातून जावं लागणार आहे। पहिल्याच खेपेला परत एक्सपोर्ट जर काही त्रुटी राहिल्या तर त्यातनं एक्सपोर्टला परत बाधा येऊ नये म्हणून ह्या 3 ज्या एजन्सी आहेत गव्हर्नमेंटच्या त्यांनी चांगला अभ्यास करून आम्हाला त्यातनं काहीतरी फलित करून द्यावं। कोकणातलं तापमान 38 अंशांपर्यंत गेलं तरी आंबा करपून खाली पडतो, पण युरोपात फळमाशीचा शिरकाव होऊ नये म्हणून उष्णजल प्रक्रिया अर्थात हॉट वॉटर ट्रीटमेंट बंधनकारक करण्यात आली आहे। एवढी पाण्याची उष्णता आंब्याला मानवणारी नाही, त्यामुळे युरोपात जाण्याअगोदर फळ खराब होण्याची भीती आंबा बागायतदारांना वाटते। किती तापमानात जाणार हाच प्रोटोकॉल 30 तारखेला ठरणार आहे, पण त्याच्यावरती 52 डिग्री जर ठरवायचं असेल तर त्याला निश्चितपणे संशोधनाची गरज आहे। संशोधन झाल्याशिवाय आपल्याला निश्चितपणे असं सांगता येणार नाही की किती डिग्रीतनं तो आंबा पास झाला पाहिजे। या ट्रीटमेंटचा आंब्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यास न कृषी खात्यानं केलाय ना कोकण कृषी विद्यापीठानं। या प्रक्रियेसंदर्भात कृषी खात्यानं प्रतिक्रिया देणंही टाळलंय। युरोपनं घातलेली बंदी उठावी म्हणून युरोपात गेलेल्या शिष्टमंडळानं या प्रक्रियेचा गांभीर्यानं विचार केलेला नाही, त्यामुळं हा निकष रद्द करता येईल का या संदर्भात अभ्यासाच्या सूचना कोकण कृषी विद्यापीठाला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिल्यात। सर्वात नाजूक वस्तू आहे म्हणजे द्राक्ष असतील, आंबा असतील, त्याची जोपासना आणि त्याची वाढ आणि काढणं देखील आणि ठेवणं देखील हे त्याच पद्धतीने झालं पाहिजे। मग जे आपलं शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनी ह्या ज्यावेळेला अटी किंवा शर्ती लादल्या त्यावेळेला त्या फळाला त्या योग्य आहे की नाही त्यांनी पाहायला पाहिजे होतं ना। आंब्यावरची बंदी उठल्यानं काहीसा दिलासा मिळालेल्या आंबा बागायतदारांना ही हॉट वॉटर ट्रीटमेंट घाम फोडणार यात शंकाच नाही। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।